नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं मनापासून स्वागत आहे या चॅनलवर श्री स्वामी समर्थ अनुभवांची साक्ष. इथे शब्दांपेक्षा अनुभव बोलतात. शांततेतून उमटलेली जाणीव इथे प्रत्येक कथेत जाणवते. रात्रीचे 11:30 वाजले होते. पावसाचा आवाज हळूहळू वाढत होता आणि रस्त्यावरचे दिवे अधूनमधून चमकत होते. त्या अंधाऱ्या ओल्या रस्त्यावरून एक कार सावकाश पुढे जात होती. आत बसलेला माणूस पूर्णपणे शांत होता, पण त्याच्या डोळ्यात एक विचित्र तणाव दिसत होता. तो होता अनिल. पुण्यातील एक साधा माणूस, नोकरी करणारा. फारसा धार्मिक नाही, पण स्वामी समर्थांवर त्याचा विश्वास होता. पूर्ण श्रद्धा नाही, पण एक आतली ओढ होती. त्या दिवशी तो कामानिमित्त गावाकडून परत येत होता. उशीर झाला होता आणि हवामान अचानक खराब झालं होतं. त्याने गाडीचा वेग कमी केला होता, पण मनात काहीतरी अस्वस्थता सुरू होती. कशाचं ते त्यालाही समजत नव्हतं. गाडी चालवत असताना त्याचा फोन वाजला. त्याने एक हाताने फोन उचलला. आईचा कॉल होता. तिने फक्त एकच गोष्ट सांगितली, अनिल, गाडी सावकाश चालव. आज काहीतरी मनात बेचैनी आहे. तो हसला आणि म्हणाला, काही होत नाही आई, तू काळजी करू नकोस. पण कॉल कट झाल्यानंतर त्याच्या मनात तीच वाक्य फिरत राहिली, काहीतरी बेचैनी आहे. बाहेर पाऊस वारत होता. रस्ता पूर्ण ओला झाला होता. अचानक त्याला पुढे काहीच दिसेनासं झालं. धुकं वाढलं होतं. गाडीचे वायपर सतत चालू होते, पण तरीही व्हिजिबिलिटी खूप कमी झाली होती. आणि त्याच वेळी त्याच्या लक्षात आलं की रस्त्यावर अजून कुठलीही गाडी नाही. पूर्ण रस्ता रिकामा होता. ही गोष्ट त्याला जास्त विचित्र वाटली, कारण हा हायवे साधारणपणे कधीच रिकामा नसतो. त्यानं गाडी थोडी साईडला घेतली आणि थांबवायचा विचार केला. पण त्याच क्षणी त्याच्या डोळ्यांसमोर काहीतरी आलं. अगदी क्षणभरासाठी जणू कुणीतरी पांढऱ्या कपड्यात उभा आहे रस्त्याच्या मधोमध. त्यानं जोरात ब्रेक दाबला. गाडी घसरली, स्टिअरिंग कंट्रोल सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला जोरात आदळली. एक मोठा आवाज झाला. काच फुटल्या. सगळं काही एका सेकंदात घडलं. त्याच्या डोक्याला हलका मार बसला. काही सेकंद त्याला काहीच कळलं नाही. सगळं शांत झालं. फक्त पावसाचा आवाज आणि त्याच्या श्वासाचा आवाज. हळूहळू त्याने डोळे उघडले. गाडी थांबली होती, पण पूर्णपणे मोडलेली होती. पुढचा भाग चुराडा झाला होता. त्याला लगेच जाणवलं की हा अपघात खूप मोठा होता, पण त्याला काहीही गंभीर दुखापत झाली नव्हती. हेच त्याला जास्त आश्चर्य वाटत होतं. त्यानं स्वतःच्या हाताकडे पाहिलं. थोडासा रक्ताचा डाग होता, पण काही मोठं नव्हतं. त्यानं हळूहळू गाडीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा अडकला होता, पण त्यानं जोर लावून तो उघडला. बाहेर आला आणि थोडा वेळ तसाच उभा राहिला, पावसात भिजत. त्याच्या डोक्यात फक्त एकच प्रश्न होता, हे कसं झालं? इतका मोठा अपघात आणि तो जवळजवळ सुरक्षित, हे शक्यच नव्हतं. तो गाडीपासून काही पावलं दूर गेला आणि मागे वळून पाहिलं. आणि तेव्हा त्याला अजून एक गोष्ट जाणवली. जिथे त्यानं त्या पांढऱ्या कपड्यातल्या आकृतीला पाहिलं होतं, तिथे आता कोणीच नव्हतं. पूर्ण रस्ता रिकामा. त्याच्या अंगावर शहारे आले. त्याने आजूबाजूला पाहिलं. काहीच नव्हतं. फक्त पाऊस, अंधार आणि शांतता. त्याने पुन्हा गाडीकडे पाहिलं आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की गाडी जिथे आदळली होती तिथे एक मोठा खड्डा होता, अगदी खोल. आणि जर गाडी थोडी अजून पुढे गेली असती तर ती सरळ त्या खड्ड्यात कोसळली असती. म्हणजेच तो जिवंत राहिला नसता. त्याच्या अंगावर काटा आला. तो थोडा वेळ तिथेच बसला, पूर्ण भिजलेला, थरथरत. आणि त्याच क्षणी त्याच्या डोक्यात एक विचार आला, कोणीतरी मला थांबवलं, पण कोण? तो विचार करत असतानाच त्याच्या फोनचा टॉर्च आपोआप चालू झाला. त्याने फोन उचलला. स्क्रीनवर काहीच नव्हतं, पण टॉर्च चालू होता. आणि त्याच प्रकाशात त्याला रस्त्याच्या कडेला काहीतरी दिसलं. एक छोटासा फोटो, पावसात भिजलेला. तो जवळ गेला, फोटो उचलला आणि त्याच्या डोळ्यासमोर जे आलं ते पाहून तो काही सेकंद स्तब्ध झाला. तो फोटो होता श्री स्वामी समर्थांचा. अगदी छोटासा, जुना, कडा झिजलेल्या, जणू कुणाच्या खिशातून पडलेला.
त्याच्या हातात फोटो थरथरत होता. त्याने तो छातीशी धरला आणि नकळत त्याच्या तोंडातून शब्द बाहेर आले, स्वामी समर्थ. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला समजत नव्हतं की हे सगळं योगायोग आहे की काहीतरी वेगळं, पण त्याच्या आत काहीतरी बदलायला लागलं होतं. त्याने त्या फोटोला कपड्याने पुसलं, काळजीपूर्वक ठेवला आणि तिथेच बसून राहिला. काही मिनिटांनी एक ट्रक तिथून गेला. ड्रायव्हरनं त्याला पाहिलं आणि गाडी थांबवली. त्याने मदत केली. अनिलला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेलं. डॉक्टरांनी तपासलं आणि एकच गोष्ट सांगितली, तू खूप नशीबवान आहेस. असा अपघात आणि फक्त हलकी दुखापत हे क्वचितच होतं. अनिल काही बोलला नाही, फक्त शांत बसला. त्याच्या मनात सतत तोच क्षण फिरत होता. ती पांढऱ्या कपड्यातली आकृती, अचानक लागलेला ब्रेक आणि मग गाडी खड्ड्याच्या आधी थांबणं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा त्या ठिकाणी गेला. पाऊस थांबला होता. रस्ता साफ दिसत होता. त्यानं नीट पाहिलं. खड्डा खूप खोल होता. खाली दगड, पाणी आणि काहीच नाही. आणि त्याने पुन्हा एकदा अंदाज लावला. जर गाडी अजून 2 फूट पुढे गेली असती तर तो खाली कोसळला असता. त्याच्या अंगावर पुन्हा काटा आला. त्याने आजूबाजूला पाहिलं. त्या पांढऱ्या आकृतीचा काहीही मागमूस नव्हता. पण रस्त्याच्या कडेला एक लहानसा दगडी चौथरा दिसला. तो जवळ गेला आणि तिथे एक छोटं मंदिर होतं. अगदी साधं, दुर्लक्षित, आणि त्यात होती स्वामी समर्थांची मूर्ती. त्याने काही सेकंद त्या मूर्तीसमोर उभं राहून पाहिलं. त्याच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. त्याने हात जोडले आणि मनात एकच विचार आला, काल रात्री जे घडलं ते योगायोग नव्हता. त्या दिवसानंतर अनिल पूर्ण बदलला. त्याने रोज स्वामींचं नामस्मरण सुरू केलं. तो प्रत्येक आठवड्याला त्या मंदिरात जाऊ लागला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या आयुष्यातली ती बेचैनी, ती अस्वस्थता हळूहळू कमी व्हायला लागली. पण गोष्ट इथे संपत नाही. कारण काही महिन्यांनी त्याच्यासोबत पुन्हा एक घटना घडली, जी अजून जास्त विचित्र होती. एक रात्री तो घरी झोपला होता. अचानक त्याला स्वप्न पडलं. तो पुन्हा त्या रस्त्यावर उभा होता. पाऊस, अंधार आणि दूरवर तीच पांढरी आकृती. पण यावेळी ती आकृती हळूहळू त्याच्याकडे चालत येत होती. त्याचं हृदय जोरात धडधडत होतं. तो हरू शकत नव्हता. आणि ती आकृती अगदी त्याच्या समोर येऊन थांबली. आणि अचानक त्या चेहऱ्यावर प्रकाश पडला. आणि त्याला जे दिसलं ते त्याने कधीच विसरलं नाही. त्या चेहऱ्यावर शांत हास्य होतं आणि डोळ्यात एक विचित्र करुणा. त्याला लगेच जाणवलं, हे तेच आहेत. तो झटक्यात जागा झाला. घामाने भिजलेला, श्वास जोरात चालू, पण मनात एक विचित्र शांतता. त्याने लगेच बाजूला ठेवलेला तो फोटो उचलला आणि पाहिला. आणि त्याला खात्री झाली, काल रात्री जे मला वाचवलं ते हेच होते. त्या दिवसानंतर त्याने कधीही त्या घटनेबद्दल शंका घेतली नाही. कारण काही गोष्टी एक्सप्लेन करता येत नाहीत, त्या फक्त अनुभवता येतात. आणि अनिलसाठी तो अनुभव आयुष्य बदलणारा होता. आजही तो जेव्हा त्या रस्त्याने जातो तेव्हा गाडी हळू करतो, त्या मंदिरासमोर थांबतो आणि एक क्षण डोळे बंद करून फक्त एकच शब्द म्हणतो, स्वामी समर्थ. कारण त्याला माहीत आहे, त्या रात्री जर कुणीतरी त्याला थांबवलं नसतं तर आज तो जिवंत नसता. आणि ही गोष्ट तो कुणालाही सांगतो तेव्हा लोक कदाचित विश्वास ठेवत नाहीत. पण त्याच्यासाठी ती फक्त गोष्ट नाही, ती त्याच्या आयुष्याची खरी घटना आहे. एक अशी घटना जी त्याने स्वतः अनुभवली आहे आणि जी त्याला दररोज आठवण करून देते की काही शक्ती आपल्या सोबत असतात. आपण त्यांना पाहू शकत नाही, पण त्या आपल्याला योग्य वेळी वाचवतात. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवायचा असतो. जय जय स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची साथ आपल्या आयुष्याला स्थैर्य देत राहो. पुढील अनुभवानिशी लवकरच.